नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं कंबाईन ग्रुप बीच्या थीम्स ॲनालिसिसच्या सिरीजमध्ये. मित्रांनो, आज माझ्यासमोर आहे महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2024चा पेपर आणि यामध्ये आपण पाहणार आहोत 2017 ते 2024 इकॉनॉमिक्स म्हणजेच आपला अर्थशास्त्र ह्या विषयाच्या थीम्स. ते कुठल्या कुठल्या थीम्सवर प्रश्न विचारले गेले त्याचा आपण एक ॲनालिसिस करणार आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो, अर्थशास्त्र या विषयाच्या प्रश्नाची सुरुवात 2024च्या पेपरमध्ये प्रश्न क्रमांक 21 पासून सुरू होते. तर प्रश्न क्रमांक 21 काय सांगतो, खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल खरे आहे? कन्झ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स म्हणजे CPI-IW त्याबद्दल हा प्रश्न विचारला गेला आहे आणि खाली 4 विधानं दिलेली आहेत. तर आपल्याला हे माहिती आहे की ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजेच CPI फॉर इंडस्ट्रियल वर्कर हा जो आहे तो चलनवाढ या थीमच्या अंडर येतो. चलनवाढ. ठीक आहे. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पतनियंत्रणाचे साधन नाही? आता मध्यवर्ती बँक आपली कुठली आहे? RBI. ठीक आहे. तर RBI काय करतं, बाकीच्या ज्या बँका आहेत त्यांच्या पतनियंत्रणाचं कार्य देखील करतं. त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे हा बँकिंग प्लस RBI अशा दोन थीममधून हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढे प्रश्न क्रमांक 23, खालील विधानापैकी कोणते बरोबर आहे? आणि खाली 2 विधानं दिलेली आहेत. भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळाची स्थापना 1958 साली करण्यात आली आणि PM विश्वकर्मा कौशल सन्मान योजना ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. आता भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळ हे जे आहे ते लघु उद्योग आणि कुटीर उद्योग याच्याशी रिलेटेड येतं, म्हणजे थोडक्यात MSMEच्या टाईपमध्ये. त्याच्यामुळे ही जी थीम आहे ते आहे उद्योग आणि दुसरं जे वाक्य आहे ते योजनेशी रिलेटेड आहे. त्याच्यामुळं योजना ह्या थीममध्ये सुद्धा ह्या प्रश्नाचा समावेश केला जाऊ शकतो. त्याच्यामुळे उद्योग आणि योजना ह्या दोन थीमवर कंबाईन हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढे प्रश्न क्रमांक 24, भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कोणते आहे? आता आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. लोकसंख्या हा एक मोठी थीम आहे. त्याच्यामुळे लोकसंख्या या थीमवर आधारित हा प्रश्न आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 25, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMFच्या 2024 मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वोच्च 5 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था सर्वात श्रीमंत देशाचा योग्य क्रम लावा. आता IMF हे काय आंतरराष्ट्रीय संस्था आहे, त्यांच्या ह्याच्यानुसार ते काय करतात, विविध देशांची क्रमवारी लावतात आणि त्याच्यामध्ये 2024च्या रिलेटेड हा प्रश्न विचारला आहे. म्हणजे हा करंट अफेअर्सशी रिलेटेड पण एक प्रश्न आपण कन्सिडर करू शकतो. प्लस हा आंतरराष्ट्रीय संस्था या थीमवर आधारित प्रश्न आलेला आहे. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 26, डॉक्टर विजय केळकर समितीचा अहवाल हा टिंबटिंबशी संबंधित आहे आणि खाली आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. आता हे जे आहे विजय केळकर समिती ती जी आहे ती कराशी रिलेटेड संबंधित ती समिती गठीत करण्यात आली होती. त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे तो कर संरचना या थीमवर आधारित हा प्रश्न आहे. कर रचना किंवा कर संरचना. पुढे प्रश्न क्रमांक 27, टिंबटिंबमध्ये मानवी गरिबी निर्देशांकाच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची संकल्पना मांडण्यात आली आणि खाली आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. आता हे जे आहे मानवी गरिबी निर्देशांक किंवा बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक हे जे आहे ते पॉवर्टीशी रिलेटेड इंडेक्स आहेत. त्याच्यामुळे हा जो आहे तो पॉवर्टी म्हणजेच दारिद्र्य या थीमवर विचारला गेलेला प्रश्न आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 28, खालील विधाने विचारात घ्या आणि खाली 2 विधान दिली आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते आणि स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश नसतो. आता ह्या ज्या 2 संकल्पना आहेत ह्या आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न या थीममध्ये आढळतात. राष्ट्रीय उत्पन्न याचा अभ्यास करताना आपल्याला ह्यावरील 2 संकल्पना आढळून येतात. त्याच्यामुळे ही जी थीम आहे ती आहे राष्ट्रीय उत्पन्न. पुढे प्रश्न क्रमांक 29, भारताच्या 2023-24च्या अर्थसंकल्पाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? आणि खालील आपल्याला 3 विधानं दिलेली आहेत आणि त्याच्या रिलेटेड हा प्रश्न विचारलेला आहे. आता भरड धान्यास श्रीअन्न या नावाने सन्मानित करण्यात आले आहे. किसान क्रेडिट कार्ड सुविधा वाढवण्यासाठी 23,000 कोटीची तरतूद केलेली आहे आणि राष्ट्रीय पशुधन मिशनसाठी 1,000 कोटीची तरतूद केलेली आहे. आता हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न अर्थसंकल्पातून ॲज इट इज विचारले जातात, म्हणजे जशाला तसे. आणि आर्थिक पाहणीमधून सुद्धा आपल्याला अशा प्रकारचा ट्रेंड आढळतो आयोगाचा. त्याच्यामुळे हे जे प्रश्न आहेत ते एकतर अर्थसंकल्प, योजना आणि सार्वजनिक वित्त
तर सार्वजनिक वित्त का, तर अर्थसंकल्प हा सार्वजनिक वित्ताचाच एक भाग असल्यामुळे. पण सार्वजनिक वित्त हा स्टॅटिक, सार्वजनिक वित्तमध्ये काही पोर्शन हा स्टॅटिक असतो आणि अर्थसंकल्प हा जो असतो तो दरवर्षी आपल्याला करंट अफेअरमध्ये आपण त्याच्याशी रिलेटेड माहिती घेऊ शकतो आणि योजना पण त्याच्यातूनच आपल्याला कवर होऊ शकतात. त्याच्यामुळे ही जी थीम आहे ती हे तीन ह्या थीमचं मर्जिंग करून विचारला गेलेला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 29. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 30. भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणते परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्यासाठीचे अधिकृत व्यासपीठ नाही, असं विचारले गेलेले. आता कुठल्याही गोष्टीचं अधिकृत व्यासपीठ जे असतं आणि एखाद्या वेळेस जर ते ऑनलाईन असेल किंवा मग एखादं पोर्टल असेल, एखादं ॲप्लिकेशन असेल, एखादं सॉफ्टवेअर असेल, एखादी वेबसाईट असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत ते काय करतं सरकार आपल्यासाठी लॉन्च करत असतं आणि ह्याची माहिती आपल्याला असणं इथं अपेक्षित आहे. त्याच्यामुळं हा जो प्रश्न येतो तो आहे योजना तसेच ऑनलाईन पोर्टल. ऑनलाईन पोर्टल त्यावेळेस कुठले आहेत त्याच्याशी रिलेटेड हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढे जाऊयात. पुढे प्रश्न क्रमांक 31. भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे आणि खरी आपल्याला 4 विधानं दिलेली आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड आपल्याला कृषी सहकारी विपणन संस्थेच्या बद्दल हा प्रश्न विचारला गेलेला आहे. आता इथे नावावरूनच आपल्याला लक्षात येऊ शकते ही थीम आहे ती कृषी या थीमवर हा प्रश्न आलेला आहे. पुढे प्रश्न क्रमांक 32. भारतीय अर्थसंकल्पाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे आणि खाली आपल्याला 4 विधानं दिलेली आहेत. ठीक आहे, तर भारतीय अर्थसंकल्पाबद्दल जर विधान आलेलं असेल आणि ते जर असं स्टॅटिक पोर्शनमधून आलेलं असेल तर ती जी थीम आहे ती आहे सार्वजनिक वित्त. सार्वजनिक वित्ताशी रिलेटेड हा प्रश्न 32 आलेला आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 33. जोड्या जुळवा. इथं क्रांती दिलेली आहे आणि इकडे उत्पादन दिलेलं आहे. हरित क्रांती, सोनेरी क्रांती, निळी क्रांती, पिवळी क्रांती आणि इकडे तेलबिया, मत्स्य, अन्नधान्य आणि फळ. आता हे जे आहेत हे आपल्याला माहिती आहे की कृषीशी रिलेटेड ही सगळी क्रांती आहेत. त्याच्यामुळे ही थीमसुद्धा आपण कृषी ह्याच थीमच्या अंदर आपण याला कन्सिडर करणार आहोत. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 34. भारतीय संविधानातील अनुच्छेद टिंबटिंबमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा केलेली आहे. आता केंद्रीय अर्थसंकल्प हा कशाचा पार्ट आहे आपण मागाशीच पाहिलं, सार्वजनिक वित्त. त्यामुळे ही थीम सुद्धा आपण सार्वजनिक वित्त याच्यामध्येच कन्सिडर करूयात. पुढे जाऊया. शेवटचा आणि प्रश्न क्रमांक 35 असणारा खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे आणि खाली 2 विधानं दिलेली आहेत. स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेले उत्पन्न समाविष्ट नसते आणि स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेले उत्पन्न समाविष्ट असते. आता अगेन हा प्रश्न जो आहे तो काय, उत्पादन म्हणजे जे स्थूल देशां GDP किंवा GNP त्याच्याशी रिलेटेड हा प्रश्न आलेला आहे. आता हा जो प्रश्न आहे तो कशामध्ये कव्हर होतो, राष्ट्रीय उत्पन्न या थीममध्ये हा प्रश्न कव्हर होतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण इथं प्रश्न क्रमांक 21 ते प्रश्न क्रमांक 35 असे 15 क्वेश्चन आपण 2024च्या कंबाईनच्या प्रिलिममध्ये विचारले गेलेले पाहिले आहेत. ठीक आहे, तर मित्रांनो 2024च्या कंबाईनच्या प्रिलिममध्ये अर्थव्यवस्था किंवा इकॉनॉमिक्स या विषयामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले गेले याचा आपण 2017 ते 2024 ह्या वर्षांच्या थीम्सचा आपण एक ॲनालिसिस केलेला आहे. तर आपण इथं पाहू शकतो की 2024 साली आपल्याला जे 15 प्रश्न विचारले गेले होते ते चलनवाढ, बँकिंग, उद्योग, लोकसंख्या, आंतरराष्ट्रीय संस्था, कर, दारिद्र्य, राष्ट्रीय उत्पन्न, योजना, कृषी, सार्वजनिक वित्त, कृषी, सार्वजनिक वित्त आणि राष्ट्रीय उत्पन्न ह्याच्याशी रिलेटेड हे प्रश्न विचारले गेलेले होते. आपण आता इथे पाहू शकतो की चलनवाढ हा जो टॉपिक आहे हा एक बऱ्यापैकी नवीन सापडतो, कारण ह्याच्या आधी आपल्याला चलनवाढवर डायरेक्टली प्रश्न आढळला नव्हता आणि तो जर प्रश्न सोडला तर बऱ्यापैकी जे आहेत ते रिपिटेटिव्ह थीम आहेत. म्हणजे कर संरचना असेल, दारिद्र्य असेल, राष्ट्रीय उत्पन्न असेल, सार्वजनिक वित्त असेल, ह्याच्यावर विचारले गेलेले आहेत. त्याच्यामुळं अर्थशास्त्र किंवा इकॉनॉमी हा जो सब्जेक्ट आहे तो आपल्याला बऱ्यापैकी रिपिटेशन दाखवतो थीम्सचं. फक्त त्याला करंटचा टच असणं गरजेचं आहे. जसं की अर्थसंकल्प, आर्थिक पाहणी किंवा एखादा ऑनलाईन पोर्टल असेल जे अर्थ मंत्रालय किंवा आर्थिक ज्या काही व्यवहार असतात त्याच्याशी रिलेटेड असेल तर, आणि एखादी योजना असेल गव्हर्नमेंटनं राबवलेली असेल किंवा एखादी त्या काळी गाजलेली एखादी मोहीम असेल तर त्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या ह्याच्यामध्ये अभ्यासामध्ये असणं गरजेचं आहे आणि ते पण करंटच्या रिलेटेड हा जर विषय आपण सोबत जर केला तर बरे 13 ते 14 मार्क हा विषय नक्कीच देऊ शकतो. ठीक आहे,
आता आपण इथं पाहूयात की 2023 आणि 2024 ह्या 2 वर्षातच आपण जर नोटीस केलं तर बऱ्यापैकी ह्या 2 वर्षामध्ये इथं आपल्याला दिसतं की बऱ्यापैकी प्रश्नांचं हे थीमचं रिपिटेशन झालेलं आहे. आता दारिद्र्याशी रिलेटेड इथं प्रश्न आला होता, परत इथं आलेला आहे. योजनेशी रिलेटेड प्रश्न आलेले आहेत. आता योजनेवरच इथं किती प्रश्न आलेले आहेत बघू शकतो आपण की योजना ह्या एका थीमवर 2023 साली 1, त्यानंतर 2, 3, 4, 5, जवळपास 5 प्रश्न म्हणजे 15 पैकी 5 प्रश्न हे फक्त योजनेवर आलेले आहेत. म्हणजे ज्या विद्यार्थ्यानं त्यावेळेस करंट अफेअर आणि आर्थिक पाहणी आणि अर्थसंकल्प ह्या जर 3 गोष्टी व्यवस्थित पाहिलेल्या असतील तर त्याला 15 पैकी 5 प्रश्नांची तर इथेच आरामात लीड मिळू शकते फक्त आणि फक्त एका थीमचा अभ्यास करून. ठीक आहे. तर अशाच प्रकारे जर आपण योजनांशी रिलेटेड आणि ह्याच्याशी रिलेटेड जास्त भर दिला तर आपल्याला प्रत्येकच वर्षात आपल्याला त्याच्याशी संबंधित प्रश्नांची संख्या ही जास्त आढळते. त्याच्यानंतरची जी दुसरी थीम आहे ती म्हणजे आहे सार्वजनिक वित्त. सार्वजनिक वित्त ही अशी थीम आहे ज्या थीमवर ऑलमोस्ट प्रत्येक वर्षी प्रश्न विचारलाच गेलेला आहे. आता आपण इथं पाहू शकतो 2024ला सार्वजनिक वित्तावर प्रश्न विचारलेला आहे, इथं सार्वजनिक वित्तावर प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर ह्याच थीम आपण पाहिलं तर इथं पण सार्वजनिक वित्तावर प्रश्न दिसतो, इथे पण सार्वजनिक वित्तावर प्रश्न दिसतो, इथे पण सार्वजनिक वित्तावर प्रश्न दिसतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जर वर गेलो तर 2022 साली सुद्धा इथं सार्वजनिक वित्त आहे, इथं सार्वजनिक वित्त आहे. ठीक आहे. इथं 2 प्रश्न जे आहेत ते सार्वजनिक वित्ताशी रिलेटेड आहेत, इथं पण आहे. आणि 2021ला जर आपण आलो तर त्याच ह्याच्याशी रिलेटेड इथं पण सार्वजनिक वित्तावर प्रश्न दिसतो आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर इथं सार्वजनिक वित्ताशी रिलेटेड प्रश्न दिसतो. परत आपण 2020ला जर आलो तर इथं सुद्धा आपल्याला सार्वजनिक वित्ताशी रिलेटेड प्रश्न दिसतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 2019ला पण आपण पाहिलं तर सार्वजनिक वित्तावर प्रश्न विचारलेला आहे, सार्वजनिक वित्तावर प्रश्न विचारलेला आहे. 2018ला सुद्धा सार्वजनिक वित्ताशी रिलेटेड आहे, इथे पण 2 प्रश्न सार्वजनिक वित्तावर आहेत. आणि 2017चे सुद्धा प्रश्न क्रमांक 2 आणि 3 हे सार्वजनिक वित्त ह्याच टॉपिकवर आहेत. म्हणजे सार्वजनिक वित्तामध्ये ज्याही काही कन्सेप्ट येतात ज्या त्याच्यामध्ये पण 2, एक स्टॅटिक आणि एक करंट. स्टॅटिक आणि करंट ह्या दोन्ही जर गोष्टी आपल्याकडे व्यवस्थित असतील तरी सुद्धा आपण ह्या सार्वजनिक वित्त ह्या एका थीममधून आपण जास्तीत जास्त मार्क फेच करू शकतो. ठीक आहे. अजून जर दुसरे जर गोष्टी पाहायला गेलं तर ह्याची बँकिंग ह्या थीमवर सुद्धा बऱ्यापैकी प्रश्न विचारले गेलेले दिसतात. परत LPG आणि कर रचना ह्याच्यावर सुद्धा आपण प्रश्न पाहू शकतो. RBI आणि बँकिंग हे बऱ्यापैकी जरी सिमिलर असलं तरी दोघांमध्ये काही गोष्टी थोड्या डिफरंट आहेत. त्याच्यामुळे ह्या दोघांचा स्वतंत्रपणे अभ्यास करणं इथं अपेक्षित आहे. म्हणजे जरी आपल्याला वाटायला सेम असतील तरी सुद्धा RBIशी रिलेटेड प्रश्नांची विचारण्याच्या आयोगाची टेंडन्सी वेगळी आहे आणि बँकिंग सर्वसाधारण जे बँकिंग आहे त्याच्याशी रिलेटेड प्रश्नांची टेंडन्सी थोडीशी त्यातल्या त्यात वेगळी आहे. ठीक आहे. परत आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय व्यापार व भांडवल ह्याच्यामध्ये FDI असेल, FII असेल, ह्याच्या रिलेटेड आयोगाने आत्तापर्यंत आपल्याला बऱ्यापैकी वेगवेगळ्या कन्सेप्टशी रिलेटेड ह्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं कृषी ही थीम आपण वेगवेगळ्या विषयामध्ये आत्तापर्यंत पाहिलेली आहे. पण प्रत्येक विषयामध्ये ज्यावेळेस कृषीशी रिलेटेड प्रश्न येतो तर त्याचा अप्रोच हा पूर्णतः वेगळा असतो. त्याच्यामुळे मी एकदाच कृषी करतो आणि ह्याच्याशी रिलेटेड मला जे सगळे प्रश्न कुठल्याही विषयातले आले तर सुटतील असं होत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण प्रत्येक विषयाचा वेगवेगळ्या अँगलनी अभ्यास करणं गरजेचं आहे. आता इथं बँकिंगवर इथं प्रश्न दिसतो, त्याच्यानंतर बँकिंगवर 2019ला सुद्धा इथं प्रश्न दिसतात आपल्याला. ठीक आहे. पुढे जर आपण गेलो तर बँकिंगशी रिलेटेड इथं प्रश्न आपल्याला 2020ला आहे. त्याच्यानंतर 2021मध्ये सुद्धा बँकिंगशी रिलेटेड आपल्याला प्रश्न सापडतात. त्याच्यानंतर आपण इथं 2024ला सुद्धा बँकिंगवर आधारित प्रश्न पाहू शकतो. म्हणजे बँकिंग ही थीमसुद्धा आपल्याला बऱ्यापैकी मार्क चांगले देऊ शकते. त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर लोकसंख्या. आता लोकसंख्या हा जो टॉपिक आहे तर लोकसंख्या या टॉपिकच्या रिलेटेड आपल्याला बरेच प्रश्न इथं आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. इथं सुद्धा आपल्याला लोकसंख्येचे रिलेटेड प्रश्न विचारलेले दिसतात. आता लोकसंख्या आपल्याला भूगोलामध्ये सुद्धा हा टॉपिक आढळतो किंवा ही थीम आढळते. पण भूगोलामध्ये जे लोकसंख्येचे प्रश्न विचारले जातात त्यांचा विचारण्याचा अँगल वेगळा आहे आणि इकॉनॉमिक्समध्ये जी लोकसंख्येचे प्रश्न विचारले जातात त्याचा अँगल वेगळा आहे. त्याच्यामुळं लोकसंख्या हा जो टॉपिक आहे तो इकॉनॉमीमध्ये जो आहे तोच जिओग्राफीमध्ये आहे असं नाही. इकॉनॉमीचा लोकसंख्या टॉपिक वेगळा आहे आणि जिओग्राफीचा वेगळा आहे. जरी त्याच्यामध्ये आपल्याला एकसारखं हे वाटत असेल तरी प्रश्न विचारण्याची आयोगाची टेंडन्सी ही थोडीशी वेगळी आहे. त्याच्यामुळं अभ्यास करताना आपण इकॉनॉमीमध्ये काय काय डेटा दिलेला आहे आणि जिओग्राफीमध्ये काय काय डेटा दिलेला आहे हे जर सोबत घेऊन आपण आता इकॉनॉमी आणि जिओग्राफी ह्या दोघांच्या लोकसंख्या या टॉपिकचा सोबत अभ्यास करू शकतो. पण याचा अर्थ एकच आहे असा होत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळं दोन्ही विषयाच्या पुस्तकं आपण जर सोबत ठेवली आणि लोकसंख्या ही थीम जर केली तर आपले ॲट ए टाईम 2 सब्जेक्ट प्लस त्या 2 सब्जेक्टच्या 2 थीम कवर केल्या आपण इथं असं कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. तर आता 2017 ते 2024 या प्रत्येक वर्षी आयोगाने जवळपास 15 प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामुळं भूगोल मध्ये जसं आपल्याला हे नव्हतं व्हेरिएशन आढळलं नव्हतं.
तसंच इकॉनॉमिक्स या विषयामध्ये सुद्धा आपल्याला व्हेरिएशन आढळलेलं नाही आहे. त्याच्यामुळे इकॉनॉमिक्स हा जो सब्जेक्ट आहे तो आपल्याला बऱ्यापैकी स्कोअर बूस्ट करू शकतो आणि आपल्याला हेल्प करू शकतो. त्याच्यामुळे इकॉनॉमिक्स ह्या विषयाचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर त्याच्यामध्ये चांगले मार्क मिळायला हरकत नाही. आता हे झालं 2017 ते 2024 मी केलेलं ॲनालिसिस. आपण स्वतःसुद्धा ह्या विषयाचं ॲनालिसिस करू शकता. आपल्याला जर ही सिरीज आवडत असेल तर अशाच प्रकारचे आपण कंबाईनशी रिलेटेड जे विविध व्हिडिओ बनवले असेल ते तुम्ही राईट साईडच्या प्लेलिस्टवर क्लिक करून पाहू शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.